कोणताही देश किती जरी पॉवरफुल असला, किती जरी बलवान असला, किती जरी सशक्त असला, या प्रगतशील असला, विकसित असला, तरीही त्याने कोणत्याही देशाला आपल्यापेक्षा कमी समजू नये. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. कोणताही देश किती जरी बलवान असला, किती जरी बलशाली असला, किती जरी पॉवरफुल असला, किती जरी सशक्त असला, या किती जरी प्रगतशील विकसित असला, या किती जरी तंत्रज्ञानाने परफेक्ट असला, तरीही त्याने इतर कोणत्याही देशाला कमी समजू नये, अशक्त समजू नये. या कोणत्याही देशावर दादागिरी करू नये, या दुटप्पी धोरण अवलंबू नये. कारण परिस्थिती कशी येईल, कशी परिस्थिती येईल, कशी स्थिती येईल, कसा प्रसंग येईल, कशी वेळ येईल, कसा काळ येईल, हे काही सांगता येत नाही. आणि कोणता देश केव्हा या देशाला बेचिराग करेल, केव्हा या देशाला नष्ट करील, काही सांगता येत नाही. म्हणून कोणत्या देशाने स्वतःला श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ, बलशाली, बलवान, पॉवरफुल असे समजू नये. त्या देशाने कोणत्या देशावर दादागिरी करू नये. तर समानता ठेवावी. आपल्याप्रमाणेच इतर देशही पॉवरफुल आहेत, बलशाली आहेत, बलवान आहेत, शक्तिशाली आहेत. म्हणून अहंकार ठेवू नये. आपला देश श्रेष्ठ, आपला देश सर्वश्रेष्ठ, आपला देश बलवान, आपला देश बलशाली, आपला देश पॉवरफुल, आपल्या देशाकडे सर्वात जास्त टेक्नॉलॉजी असं समजू नये. कारण कोणीही कोणापेक्षा कमी नसतो, कोणीही कोणापेक्षा कमी नसतो. म्हणून कोणत्याही देशाने कोणत्याही देशाला कमी समजू नये, अशक्त समजू नये. कारण आपल्यापेक्षा वरचढ भरपूर असतात, आपल्यापेक्षा सशक्त भरपूर असतात. म्हणून स्वतःलाच शहाणं समजू नये, स्वतःलाच बलशाली, बलवान समजू नये. जो दुसऱ्याला कमी समजतो, जो दुसऱ्याला अशक्त समजतो, जो दुसऱ्याला अज्ञानी समजतो, त्याची प्रगती कधीच होत नाही, त्याचा विकास कधीच होत नाही. तर त्याचं जीवन कंगालमय बनतं, नरकमय बनतं. म्हणून कोणत्याही देशाला कमजोर, अशक्त समजू नये. या कुणीही कोणावर दादागिरी करू नये. दादागिरी केल्याने, अहंकार ठेवल्याने, मोठेपणा ठेवल्याने, आपल्याच देशाची कीर्ती गायल्याने प्रगती होत नसते, विकास होत नसतो. कारण कोणताही देश किती जरी पॉवरफुल असला, किती जरी बलशाली असला, किती जरी तंत्रज्ञानात्मक असला, तरीही त्याचा नाश व्हायला काही वेळ लागत नाही. कारण कशी वेळ येईल, केव्हा कोणती वेळ येईल, केव्हा कोणती परिस्थिती येईल, केव्हा कोणता काळ येईल, केव्हा कोणती वेळ येईल, हे काही सांगता येत नाही. म्हणून अहंकार ठेवू नये, दुटप्पी धोरण ठेवू नये, कपटी धोरण ठेवू नये. समानता ठेवावी, समानता ठेवावी, सर्वसारखेच सामंजस्य ठेवावी, प्रेम ठेवावी, सत्यता ठेवावी, एकता ठेवावी, माणुसकी ठेवावी, चांगली गुणवत्ता ठेवावी, विचार सुंदर ठेवावेत. तरच देशाची प्रगती होते, देशाचा विकास होतो. आणि युद्धात चालना मिळत नाही, युद्ध होत नाही, युद्ध घडत नाही. परंतु स्वतःचाच विकास व्हावा, आपल्या देशाची प्रगती व्हावी, आपल्या देशाचा विकास व्हावा, आपला देश पुढे जावा, आपला देश
सर्व जगात बलवान व्हावा, बलशाली व्हावा, असं धोरण ठेवणे. यामुळे देश पुढे जात नाही, देशाची प्रगती होत नाही, देश प्रगतशील होत नाही, देश प्रगतीपथावर जात नाही, तर त्या देशाचा ऱ्हास होतो. कारण अहंकार हा जीवन बेचिरा करणारा असतो. किती जरी एखादा माणूस श्रीमंत असला, या पॉवरफुल असला, बलशाली असला, या ज्ञानवान असला, जर त्याला अहंकार असेल, फार मोठ्या प्रमाणात अहंकार असेल, तर तो कंगाल बनतो, त्याचं जीवन बेचिराग होतं, नरकमय बनतं, तो दारिद्र्यमय जीवन जगतो. म्हणून अहंकार हा बरा नाही, मोठेपणा हा बरा नाही, आणि कोणत्या देशावर दादागिरी करणे ही बरी नाही. कोणीही कोणावर दादागिरी करू नये, कोणीही कोणाला आपल्यापेक्षा कमी समजू नये, कोणीही कोणापेक्षा वरचढ समजू नये. समानता ठेवावी, चांगली गुणवत्ता ठेवावी, विचार सुंदरता ठेवावी, मन सुंदरता ठेवावी, चांगलं धोरण ठेवावे, चांगली नीती ठेवावी, नीतिमूल्याचा अवलंब करावा, शांतता करार पाळावा. कोणीही कोणाला त्रास देऊ नये, कोणी कोणाच्या प्रदेशावर कब्जा करू नये. समानता ठेवून, चांगली गुणवत्ता ठेवून, चांगलं लक्ष ठेवून, कर्तव्य जबाबदारी याचं पालन करून, शांतता करार ठेवून, सामंजस्य प्रेम ठेवून, सहिष्णुता ठेवून, माया दया ठेवून, जाण ठेवून, दूरदृष्टी ठेवून आपल्या देशाचा विकास करावा, आपल्या देशाची प्रगती करावी, तरच देश पुढे जाईल, प्रगतशील होईल, प्रगतीपथावर जाईल, त्या देशाचं हित होईल, त्या देशाचं कल्याण होईल. परंतु जर दुटप्पी धोरण असेल, या अतिस्वार्थीपणा असेल, जास्त अहंकार असेल, जास्त मोठेपणा असेल, मनात कपट असेल, विचार सुंदरता नसेल, मन सुंदर नसेल, तर मात्र त्या देशाची प्रगती होत नाही, विकास होत नाही. कोणावर दादागिरी केल्याने, कोणाला कमी समजल्याने, या कोणासोबत वैरीने, कपट वृत्तीने वागल्याने, या कोणालाही त्रास दिल्याने प्रगती होत नसते, विकास होत नसतो. व्यक्ती, समाज, देश पुढे जात नसतो. म्हणून कोणत्या देशाने दूरदृष्टी ठेवली पाहिजे, जाण ठेवली पाहिजे, भान ठेवलं पाहिजे, सावधानता ठेवली पाहिजे, सतर्कपणा ठेवला पाहिजे, मायादया ठेवली पाहिजे, प्रेम ठेवलं पाहिजे, सामंजस्य ठेवलं पाहिजे, सहिष्णुता ठेवली पाहिजे, आणि समानता ठेवली पाहिजे, चांगली गुणवत्ता ठेवली पाहिजे. अहिंसा तत्व पाळलं पाहिजे. जसं महात्मा गांधींनी अहिंसा तत्व पाळलं आणि अहिंसाच्या जोरावरच त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, तसंच प्रत्येक देशांनी अहिंसा हे तत्व पाळलं पाहिजे, अहिंसा हे तत्व ठेवलं पाहिजे, सत्यता ठेवली पाहिजे, सहिष्णुता ठेवली पाहिजे, प्रत्येक देशाबद्दल आदर ठेवला पाहिजे, सन्मान ठेवला पाहिजे. प्रत्येक देशाबद्दल आदर ठेवला पाहिजे, कल्याणकारी विचार ठेवले पाहिजे, हितकारी विचार ठेवले पाहिजे, दुसऱ्या देशाचा विकास व्हावा,
दुसऱ्या देशाची प्रगती व्हावी, दुसरा देश पुढे जावा, असे विचार ठेवले पाहिजे, असे सुंदर विचार ठेवले पाहिजे. त्यामुळे युद्ध घडणार नाही, युद्ध होणार नाही आणि सर्व जग शांततेत राहील, सर्व जग प्रेमाने राहील, सर्व जगात सामंजस्य राहील. प्रत्येक देशाची प्रगती होईल, प्रत्येक देश विकसित होईल, प्रत्येक व्यक्ती समाज चांगलं जीवन जगेल, गोरगरीब दीनदलित सामान्य जन चांगलं जीवन जगेल, सर्वांची प्रगती, सर्वांचं जीवन सुधारेल. मुले मुली, स्त्रिया पुरुष, गरीब दीनदलित सामान्य जन या सर्वांचं जीवन सुधारेल. म्हणून युद्ध होईल या युद्ध घडेल असं काही करू नये. समानता ठेवून, सामंजस्य ठेवून, प्रेम ठेवून, चांगली नीती ठेवून, चांगलं धोरण ठेवून, चांगले विचार ठेवून, माणुसकी ठेवून, प्रेम सत्यता ठेवून, एकता ठेवून नच आपली प्रगती केली पाहिजे, आपला विकास केला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, कोणताही देश कोणत्याही देशापेक्षा कमी नसतो. म्हणून कोणत्याही देशाने कोणीही कोणापेक्षा कमी नसतो, या अशक्त नसतो. म्हणून कोणत्याही देशाने कोणत्याही देशाला कमी समजू नये, अशक्त समजू नये. या कोणत्याही देशाने दुसऱ्या देशापेक्षा आपल्या देशाला बलवान, बलशाली, वरचढ समजू नये, कारण कोणी कोणापेक्षा कमी नसतो. हे धोरण लक्षात ठेवावं. कोणी कोणावर दादागिरी करू नये, कुणीही कोणाचा प्रांत बळकावू नये, कुणीही कपट डाव रचू नये, कुणीही शांतता भंग करू नये, कुणीही एकमेकाच्या विरोधात बोलू नये. कोणत्याही देशाने एकमेकांच्या विरोधात मतभेद करू नये, बोलू नये, एकमेकांच्या विरोधात लावलावी करू नये. या एखाद्या देशाविषयी दुसऱ्या देशाला लावून देऊ नये. व्यवस्थितपणा ठेवला पाहिजे, पद्धतशीरपणा ठेवला पाहिजे, सामंजस्य ठेवलं पाहिजे, प्रेम ठेवलं पाहिजे. म्हणून कुणीही कोणत्याही देशाला एखाद्या देशाबाबत भडकू नये. म्हणून कोणत्याही देशाने कोणत्याही देशाच्या बाबत वेगळं काही बोलू नये, गैरवर्तन करू नये आणि कोणत्याही देशाने कोणत्याही देशाच्या विरोधात मत बोलू नये, या कोणत्याही देशाला भडकू नये. म्हणून व्यवस्थितपणा ठेवला पाहिजे, पद्धतशीरपणा ठेवला पाहिजे, चांगलं ठेवलं पाहिजे आणि स्वतःला शहाणं समजू नये, स्वतःला वर्चस्व समजू नये, या स्वतःलाच बलशाली, बलवान समजू नये. दुसऱ्या देशावर दादागिरी करू नये, कारण केव्हा कोणती वेळ येईल, केव्हा कोणती प्रतीती येईल आणि केव्हा स्वतःची राख होईल, केव्हा स्वतःची राख रांगोळी होईल, किंवा कोणता देश बेचिराख होईल, काही सांगता येत नाही. म्हणून व्यवस्थितपणा ठेवला पाहिजे, पद्धतशीरपणा ठेवला पाहिजे आणि सर्व देश सारखेच आहेत, समानता ठेवली पाहिजे, तरच देशाची प्रगती होते, विकास होतो, देश पुढे जातो, सर्वांची प्रगती होते आणि युद्ध होत नाही, युद्ध घडत नाही. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.